नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर आनंद इंगळे द ॲग्रीडॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका नवीन आणि नगदी पिकाविषयी जाणून घेणार आहोत. तर त्या पिकाचं नाव जे आहे तर ते आले म्हणजे अद्रक. अद्रक पिकाची महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून लागवड होते आणि अतिशय महत्त्वाचं पीक आहे. आज शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न देणारं हे पीक आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, की अद्रक पीक हे शेतकऱ्याला किती कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते किंवा अद्रक पिकाचं आर्थिक गणित काय आहे, अद्रक पिकामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या प्रकारची त्याला जमीन लागते, लागवड कधी केली पाहिजे, कोणत्या प्रकारचं बेणं आपण निवडलं पाहिजे आणि बेण्याची निवड कधी केली पाहिजे. अद्रक पिकाची लागवड प्रामुख्यानं मे महिन्यामध्ये होते, म्हणजे मे आणि जूनचा पहिला आठवडा. मे महिन्याच्या 15 तारखेच्या दरम्यान जर आपण लागवड केली तर प्रामुख्यानं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन मिळतं. तर त्या अनुषंगानं आपलं जे बेणं आहे तर ते 40 ते 45 दिवस अगोदर काढणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं बेणं जे आहे तर ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपलं बेणं त्या ठिकाणी आढी लावल्या गेलं पाहिजेत. म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जर आपण बेणं काढलं तर आपल्याला नक्कीच 1 ते दीड महिना त्या ठिकाणी सुप्तावस्था त्या बेण्याची भेटते आणि नंतर आपल्याला त्याची लागवड आपण करू शकतो. या काही गोष्टी आहेत तर आपण या इत्थंभूत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर त्याच अनुषंगानं आज हा व्हिडिओ लवकर बनवण्याचं कारण जे होतं, तर ते म्हणजे की बेण्यापासूनच आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि वर्षभर आपण अद्रक पिकाविषयीची व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की अद्रक पीक हे फायदेशीर ठरू शकते का? कारण की अद्रक पीक हे महत्त्वाचं नगदी पीक असून अद्रक पिकामध्ये जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी उत्पादन मिळतं आणि त्यावर होणारा खर्च आहे तो पण जास्त प्रमाणात होतो. परंतु जर मार्केटमध्ये जर त्याला चांगला भाव मिळाला आणि उत्पादन चांगलं मिळालं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. तर अद्रक पिकामध्ये जर विचार केला, खर्चाचा जर विचार केला, आर्थिक खर्चाचा जर विचार केला, तर आपल्याला जवळपास 1 ते दीड लाख रुपये त्या ठिकाणी खर्च होतो. आपण हा अंदाजे या ठिकाणी सांगतोय. बऱ्याच वेळा काय होतं, की 1 लाखापर्यंत काही शेतकऱ्यांचा 1.5 लाखापर्यंत सुद्धा खर्च होतो. परंतु त्या प्रमाणात जर उत्पादन मिळालं तर नक्कीच त्या ठिकाणी आर्थिक फायदा होतो. खर्चाचा जर विचार केला तर पूर्वनियोजनासाठी आपल्याला 6,000 ते 8,000 रुपये लागतात. शेणखत जर आपण टाकलं तर 10,000 ते 12,000 रुपये तो खर्च होतो. बेण्यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो बेण्यावरती खर्च होतो. तो म्हणजे 40,000 ते 50,000 रुपये आजच्या भावानं जर आपण पकडलं. त्याचबरोबर खत व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनामध्ये 10 ते 15,000 रुपये जवळपास जातात आणि लिक्विड फर्टिलायझर जर विचार केला आणि जे पी-जी-आर वगैरे असेल त्यांचा विचार केला तर 15,000-20,000 रुपये आणि 15,000-20,000 रुपये फवारणीचा खर्च असेल किंवा खुरपणीचा खर्च 15,000-20,000 असा एकंदरीत खर्च पकडला तर 1 ते दीड लाख म्हणजे 1 लाखापर्यंत खर्च त्या ठिकाणी अपेक्षित आहे. परंतु जर बेण्याचे भाव कमी असेल किंवा इतर गोष्टी जर आपण घरी करणार असाल तर त्या ठिकाणी खर्च कमीही सुद्धा होऊ शकतो. म्हणजे 70,000 ते 80,000 पासून ते दीड लाखापर्यंत अद्रक पिकामध्ये खर्च होऊ शकतो. आणि उत्पादनाचा जर विचार केला तर 100 ते 150 क्विंटल चांगलं हवामान असेल किंवा चांगलं जर आपला प्लॉट जमला तर आपल्याला 150 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन होऊ शकतं. पण सरासरी 100 ते 125 क्विंटल आपल्याला उत्पादन जर मिळालं, आपण 100 क्विंटल जरी पकडलं तर आजचे मार्केट भाव जे आहे, तर ते 4,000 पर्यंत आहे. तर 4,000 चा जर विचार केला तर 4 लाख रुपये आणि 1 ते दीड लाख रुपये खर्च जर सोडला, तर 2 ते 2.5 लाख रुपये आपल्याला 2.5 ते 3 लाख रुपये त्या ठिकाणी राहतात. आपण 2.5 लाख रुपये पकडले. जर भाव कमी असेल 2,000 पर्यंत जर अद्रक पिकाला भाव मिळाला, तर आपल्याला 2 लाख म्हणजे 1 लाख रुपये खर्च पकडला, तर 70,000 ते 80,000 रुपये त्या ठिकाणी म्हणजे 1 लाखापर्यंत निव्वळ नफा त्या ठिकाणी राहू शकतो. परंतु अद्रक पीक हे 9 ते 10 महिन्याचं आहे आणि 2 सीझनचं त्या ठिकाणी आपल्याला आपलं पीक एकत्र जातं आणि ड्रिप वगैरे त्याला करावं लागतं. त्यामुळे बराच खर्च त्या ठिकाणी होतो. त्या अनुषंगानं आपल्याला जर 4 ते 4,000 पर्यंत जर भाव मिळाला, तर नक्कीच अद्रक पिकाचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी म्हणजे उत्पन्न त्या ठिकाणी चांगलं मिळू शकतं. भाव कमी झाला तर त्या ठिकाणी आर्थिक तोटा सहन करावा लागतो. परंतु मागील 5-6 वर्षाचा जर विचार केला, जे शेतकरी सातत्यपूर्व लागवड करतात, म्हणजे दरवर्षी लागवड करतात थोड्याफार प्रमाणात म्हणजे 1 ते 2 एकर क्षेत्रावरती. परंतु काय होतं, की 2-3 वर्षानंतर चांगला भाव मिळतो आणि ते सरासरी आपल्याला त्या ठिकाणी गाठता येते. म्हणजे सातत्यपूर्व लागवड आपण 4 ते 5 वर्ष जर अद्रक पिकाची सातत्यपूर्व लागवड करत असाल, तर नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. कारण की मागच्या वर्षी जर विचार केला तर 2 ते 2,500 रुपये, 2,500 ते 3,000 रुपये भाव होते. यावर्षी 4 ते 5,000 रुपये भाव होते. 2 वर्षापूर्वी 10 ते 12,000 रुपयेपर्यंत म्हणजे 8 ते 10,000 असे भाव होते. पण तो जर सरासरी विचार केला दरवर्षी जर आपण अद्रक लागवड केली, तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन त्याचं मिळू शकतं. सातत्यपूर्ण लागवड करणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अद्रक सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो होता शेतकऱ्यांचा, की अद्रक पीक हे फायदेशीर ठरू शकतं का? तर नक्कीच शेतकऱ्यांनी नगदी पिकाचा विचार करताना अद्रक पिकाचा जर लागवड केली, एखादा एकर अद्रक पिकाची जर लागवड आपण केली, तर नक्कीच ते पीक फायदेशीर ठरू शकतं. योग्य व्यवस्थापन, योग्य नियोजन आणि आपली जमीन जर व्यवस्थित असेल, आपण जर व्यवस्थित नियोजन केलं, तर नक्कीच पीक फायदेशीर ठरू शकतं.
दुसरा मुद्दा जो आहे तर आपला जो आहे तर तो म्हणजे कोणता शेतकरी किंवा कोणी अद्रक पिकाची लागवड करावी. तर महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. ड्रिपची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जी जमीन आहे ती जी आहे ती भुसभुशीत गाळाची, बरडी किंवा काळी जर असेल तर ती रेताडयुक्त पाहिजे. म्हणजे चिकट न होणारी पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. आणि जे जमिनीची पोतसुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. जमिनीची म्हणजे शेणखताची उपलब्ध असेल किंवा सेंद्रिय कर्ब जो आहे तर तो चांगला असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जो शेतकरी आहे तर ते शेतकरी जो आहे तर तो होतकरू आणि प्रयोगशील किंवा आपल्या शेतीला किंवा पिकाला वेळ देणारा असला पाहिजे. कारण काय होतं की अद्रक पिकामध्ये कंटिन्यूअस आपल्याला कामं असतात. बऱ्याच वेळा काय होतं की 8-8 ते 10-10 दिवसाच्या दरम्यान औषधं किंवा खताचं नियोजन आपल्याला करावं लागतं. तर ते ड्रिपच्या नियोजनातून आपल्याला सोडावं लागतं. तर त्या गोष्टी करणं गरजेच्या असतात आणि वेळेत करणं गरजेचं असतं. जर आपल्याकडून ह्या गोष्टी वेळेत होणार असेल किंवा आपण करू शकत असाल, तर आपण नक्की अद्रक पिकाचा त्या ठिकाणी विचार करू शकतो. त्याचबरोबर अद्रक पिकाचं जे आहे तर जमीन खूप महत्त्वाचं आहे. जमीन निवडताना खूप महत्त्वाचं आहे. बरेच शेतकरी काय करतात, काळ्या आणि चिकट जमिनीमध्ये किंवा चुनखड जमिनीमध्ये लागवड करतात. परंतु त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळं की लागवड करताना आपल्याकडे जमीन खूप महत्त्वाची आहे आणि आपल्याकडे 2 ते 3 प्लॉट असणं गरजेचं आहे. कारण काय होतं, की दरवर्षी आपण एकाच प्लॉटमध्ये किंवा अ, द अ, फेरपालट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्लॉट उपलब्ध असणं गरजेचं आहे. आज यावर्षी जर आपण या प्लॉटमध्ये लावली, तर पुढच्या वर्षी दुसऱ्या प्लॉटमध्ये अजून पुढच्या वर्षी दुसऱ्या प्लॉटमध्ये, तिसऱ्या वर्षी या प्लॉटमध्ये जर आपण आलो, तर नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. आणि अद्रक लागवड करताना काय आहे, की आपल्याला मागील वर्षात जे आहे, ते कंदवर्गीय पिके त्या जमिनीमध्ये न घेतलेले पाहिजेत. म्हणजे काय आहे, की हळद असेल किंवा कांदा असेल किंवा इतर ट्यूबर क्रॉप जे बटाटा असेल किंवा जमिनीत येणारे जे भुईमुग असेल, अशी पिकं जे आहे, तर ते त्या जमिनीमध्ये घेतलेले नाही पाहिजेत. अशीच जमीन आपल्याला त्या ठिकाणी निवडायची आहे. आणि पाणी व्यवस्थापनासाठी आपल्याकडे ठिबक व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर 9 ते 10 महिने आपल्याला मे महिन्यात पाणी व्यवस्थापन असणं गरजेचं आहे आणि शेवटपर्यंत आपल्याकडे पाणी राहील अशी नियोजन करणं गरजेचं आहे. कारण की पाणी जर व्यवस्थापन व्यवस्थित नाही केलं तर अद्रक पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही गोष्टी करतो पण परंतु आपल्याकडे त्या गोष्टी उपलब्ध नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी लॉसमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बेणे निवड आणि लागवडीची वेळ. लागवडीची वेळेचा जर विचार केला तर मे महिन्याच्या 15 तारखेच्या दरम्यान आपण कधीही लागवड करू शकतो. पाऊस होण्याच्या अगोदरच आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. जशी-जशी आपली लागवड उशिरा होईल तसं-तसं आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्या अनुषंगाने आपल्याला बेणं जे आहे तर ते 1 ते दीड महिना अगोदर काढणं गरजेचं आहे आणि त्याची साठवण करणं गरजेचं आहे, अडी लावणं गरजेचं आहे. बेणे निवडताना जो प्लॉट आहे आपल्याला जो प्लॉट आहे ज्या शेतकऱ्याकडून आपण बेणं घेणार आहोत तर तो अगोदर पाहून घेणं गरजेचं आहे. त्याचं नियोजन कसं होतं त्या शेतकऱ्याचं, त्यानं काय-काय गोष्टी केल्या आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. त्या प्लॉटमध्ये मर किंवा इतर सूत्रकृमी किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव झालेला नसावा. सुदृढ म्हणजे जे कंदकुज असेल किंवा मूळकुज असेल किंवा सूत्रकृमी असेल याचा प्रादुर्भाव न झालेला प्लॉट जो असेल त्याच प्लॉटमधलं बेणं घ्यायचं आहे. आणि जे बेण्याची जी साईज आहे ती जास्त नसावी. जे वाढ जी त्या कंदांची ती जास्त झालेली नसावी. कारण काय होतं की जास्त वाढ झालेली जर कंद असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात बेणं लागू शकतं आणि त्याची उगवण क्षमता ही उगवण ही सुद्धा लेट होते. 1 ते 2 डोळा असलेलं आणि चांगल्या प्रकारचं म्हणजे सुदृढ आणि निरोगी बेणं आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. बेणं निवडल्यानंतर काय करायचं की आपल्याला शेतामध्ये त्याची आडी लावू शकता आपण सावलीमध्ये, झाडाच्या सावलीखाली किंवा मग आपल्या गोठा असेल किंवा एखादं जे शेड असेल तर शेडमध्ये सुद्धा आपण त्याची आडी लावू शकता. त्यावरती काय करायचं की गंज घालून त्यानंतर खालून वरून त्याच्यावरती ओले पोते टाकायचे आणि थोडं-थोडं 8 ते 10 4 ते 5 दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्यात थोडं-थोडं पाणी टाकायचं आहे. म्हणजे पोते ओले करून टाकायचे. जेणेकरून काय होईल आर्द्रयुक्त हवामान तयार होऊन त्या बेण्यामध्ये फुटवे लवकर येतील आणि त्याची बेणे प्रक्रिया सुद्धा आपण करू शकतो किंवा आपण बेणं ज्यावेळेस लागवड करायचं आहे त्यावेळेस सुद्धा प्रक्रिया करू शकतो. अगोदरही प्रक्रिया करू शकता किंवा नंतर पण नंतर केलेली त्या ठिकाणी फायदेशीर ठरते. बेणे प्रक्रिया आपण त्यानंतर सांगूच. जर आपली लागवड ती तर ती मे महिन्याच्या 15 तारखेच्या दरम्यान होणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला लागवड कशी करायची? तर लागवड कशी करायची आपल्याला त्यामध्ये आपण बेडवरती लागवड करू शकता किंवा सपाट जमिनीवरती सुद्धा लागवड करू शकता. परंतु शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार किंवा सर्वांगीण विचार केला तर आपल्याला बेडवरती लागवड केलेलं फायदेशीर ठरतं. बेड बेड पाडताना आपण 4.5 ते 5 फुटाचा बेड पाडू शकता किंवा त्यावर 4.5 फुटाचा जर बेड पाडला तर आपण 2 तास लागवड करू शकता. 2 तासामध्ये 35 ते 40 सेंटीमीटर अंतर आपण ठेवू शकता आणि 2 जे कंद आहे तर त्यामध्ये आपण 20 ते 25 सेंटीमीटर म्हणजे 22.5 सेंटीमीटर अंतर ठेवू शकतो. असं जर आपण लागवड केली तर एकरी 30,000 पर्यंत कंद बसतात म्हणजे 30,000 झाडं बसतात. आणि त्याचबरोबर जर आपण
दुसरा मुद्दा जो आहे तर आपण 3 तास सुद्धा लावू शकता. त्यासाठी आपल्याला 5 ते 5.5 फुटाचा बेड किंवा 6 फुटापर्यंत आपण त्या ठिकाणी बेड पाडू शकता आणि वरचा जो टॉप आहे आपला तो 2.5 ते 3 फुटाचा आला पाहिजे आणि त्यावरती आपण 3 तासाची लागवड करू शकता. यामध्ये थोडं बेनं जास्त बसतात आणि संख्याही जास्त बसते. परंतु बेड पाडताना काय आहे, की जास्त उंच बेड पाडायचे नाही. आपल्याला 1 फुटापर्यंतच उंची असली 25 ते 30 सेंटीमीटर उंची असलेलेच बेड पाडायचे. कारण काय होतं, की जास्त जर उंच बेड पाडले तर बऱ्याच वेळा काय होतं, पाऊस झाल्यानंतर त्यावरील सर्व माती वाहून जाते आणि काय होतं, की कंद उघडे पडतात. तर कंद उघडे पडू नये म्हणून आपला बेड जास्त उंच नसावा. नंतर भर आपण घालू शकतो. बेड जास्त उंच पाडायचा आणि सपाट बेड करायचा आणि एकसारखा असेल तर तो त्या ठिकाणी चांगला राहतो. त्यानंतर शेणखत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अद्रक पिकामध्ये शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करताना बेडवरती आपल्याला शेणखताचा वापर करायचा आहे. एकरी 4 ट्रॉल्या जरी आपण वापरल्या तर त्या ठिकाणी चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. त्याचबरोबर गांडूळ खत, निंबोळी पेंड आणि बाजरीचं पीठ किंवा बाजरीचं जे भरडा आपण बेसल डोसमध्ये त्या ठिकाणी टाकायचा आहे. बाजरीचं पीठ आणि निंबोळी पेंड का टाकायचं, की ज्यावेळेस आपण ट्रायकोडर्माचा वापर करणार आहे भविष्यामध्ये, तर त्यासाठी ते मीडिया म्हणून त्या ठिकाणी काम करत असतं. तर अशा अनुषंगानं आपण हा बेडचा जो आहे तर तो मुद्दा या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे, अद्रक पिकामध्ये रिस्क कोणत्या-कोणत्या आहे? म्हणजे आपल्याला जर आपण अद्रक पीक लागवड केली, तर पुढे भविष्यात कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो? त्यामध्ये प्रामुख्यानं अद्रक पिकामध्ये सड होणे, म्हणजे कंदकुज, मर होणे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. काय होतं, की एकदा जर आपल्या अद्रक पिकामध्ये मर व्हायला लागली, तर पूर्णचा पूर्ण प्लॉट बसतो. मागील वर्षी आपण बघितलं, की पूर्णचे पूर्ण प्लॉट त्या ठिकाणी बसलेले. तर त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपल्या शेतामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे. त्या अनुषंगानं आपण लागवडीच्या अगोदर नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर करपा असेल किंवा सूत्रकृमी असेल या इतर किडी किंवा रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. तर त्या अनुषंगानं आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. बेडमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा अगोदर वापर करणं म्हणजे बेड आपल्याला डिसइन्फेक्शन करायचं आहे म्हणजे स्टरिलाइज करायचं आहे. त्यामध्ये आपण जे डिसइन्फेक्टंट आहे त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे प्रिव्हेंटिव्ह फंगिसाईड किंवा इन्सेक्टिसाईड असतात प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये वापरतात त्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. ते आपण वेळोवेळी सांगणार आहोत. त्यानंतर बीज प्रक्रिया जी आहे, ती बेणे प्रक्रिया आपल्याला ती करायची आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची. त्यानंतर काय होतं, की आपल्याला वेळोवेळी काय होतं, की आपल्याला खत व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा आणि जैविक घटकांचा वापर त्या ठिकाणी करायचा असतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की शेतकरी काय करतात, जोपर्यंत मर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रिव्हेंटिव्ह मेजरचा वापर करत नाही आणि शेवटी काय होतं, की मग तो आपण ज्यावेळेस मर येते, त्यावेळेस आपण विविध गोष्टी करायला लागतो आणि बऱ्याच त्या ठिकाणी खर्च होतो. तर आपल्याला सुरुवातीपासून जे आहे, तर जैविक बुरशीनाशक असेल, ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, त्याचबरोबर जैविक कीटकनाशक आहे मेटॅरायझियम जे की हुमणी अळीसाठी वापरलं जातं. जैविक कीटकनाशक जे आहे ते मेटॅरायझियम, सूत्रकृमीसाठी पॅसिलोमायसिस आहे. त्याचबरोबर इतर जे घटक आहे बायोमिक्स असेल किंवा इतर जे जैविक घटक आहे त्यांचा सुरुवातीपासून आपल्याला वेळोवेळी वापर करायचा आहे. त्याचबरोबर रासायनिक घटकांचा वापर आपल्याला सुरुवातीला करायचा आहे आणि त्याचबरोबर यांचा वापर करताना आपल्याला योग्य त्या सल्ल्यानं त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. जर आपण सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन करत गेलो तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन अद्रक पिकाचं मिळू शकतं. कारण काय होतं, की आपण वेळेवर नियोजनाच्या मागे लागतो आणि त्यामध्ये आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्या अनुषंगानं आपल्याला काय करायचं आहे, की ट्रायकोडर्मा असेल, मेटॅरायझियम असेल, सिडोमोनास असेल, पॅसिलोमायसिस असेल यांचा योग्य वेळी वापर करायचा आहे. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा असा आहे, तो सल्ल्यानुसार वापर करायचा. आपण वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करणारच आहोत. आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा YouTubeच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना व्हिडिओ टाकणार आहोत. तर त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं, की शेतकरी काही चुका करतात. काय होतं, की आपण रासायनिक कीटकनाशक असेल किंवा रासायनिक बुरशीनाशक असेल यांचा शिफारशीनुसार वापर करत नाही. त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर करताना आपण काय करतो, की अद्रक पिकामध्ये सुरुवातीच्या काळात वाढ जास्त होण्यासाठी PGR असेल किंवा इतर जे टॉनिक असेल किंवा खतं असेल यांचा जास्त प्रमाणात वापर करतो आणि मग काय होतं, की जास्त वाढ झाल्यामुळे काय होतं, की ते त्या ठिकाणी रोगांना बळी पडू शकतं किंवा जास्त खतांचा वापर केल्यानंतर काय होतं, की आपला जो बेड आहे तो क्षारांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं किंवा केमिकलचं प्रमाण त्या ठिकाणी वाढल्यानंतर काय होतं, की त्या ठिकाणी जैविक जे आपले बॅक्टेरिया असेल किंवा बुरशी असतील, मायक्रोब्स असतील त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं आणि त्या ठिकाणी आपलं पीक जे आहे ते त्याची इम्युनिटी म्हणजे त्याची ताकद जी आहे ती कमी होती. तर आपल्याला शेतकरी मित्रांना एक सल्ला महत्त्वाचा असेल, की आपण जे PGR किंवा टॉनिक किंवा जे खते वापरतो हे शिफारशीनुसार प्रत्येक खतामध्ये 10 ते 12 दिवसाचं अंतर असणं गरजेचं आहे किंवा PGR जरी वापरायचं असेल तर त्यामध्ये योग्य तो सल्ला घेऊन त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे. जेणेकरून काय होतं, की आपल्याला सुरुवातीला आपलं पीक लसलशीत दिसतं म्हणजे चांगली वाढ झालेली दिसतं. परंतु एखादा
मर रोगाचा प्रादुर्भाव झाला किंवा करपा आला तर त्या ठिकाणी त्याचा पूर्ण नायनाट होतो. तर त्या अनुषंगाने आपलं पीक हे सशक्त कसं राहील याचकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपलं पीक सशक्त राहण्यासाठी आपल्याला जैविक आणि रासायनिक घटकांचा समावेश एकात्मिक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेणखत असेल, गांडूळ खत असेल, निंबोळी पेंड असेल, त्यानंतर इतर ज्या जैविक घटकांच्या गोष्टी आहेत त्यांचा वापर आपल्याला त्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो येतो अद्रक पिकामध्ये, आपल्याला जर लागवड करायची असेल तर आपलं पूर्वनियोजन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर वेळोवेळी नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय होतं की जमिनीची निवड असेल, ड्रिपची व्यवस्था असेल, आपलं जे बेड पाडले त्याची नियोजन असेल, या सर्व गोष्टी विचारात घेऊन जर आपण नियोजन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. अद्रक पिकामध्ये पाण्याचा निचरा होणे हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पाण्याचा निचरा जर नाही झाला तर आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात सड किंवा मर होऊ शकते आणि हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. ज्यावेळेस काय होतं की आपल्याला मी वरती सांगितलं त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की अद्रक पीक हे जर आपण विचार केला तर अद्रक पीक हे जास्त खर्च होणारं पीक आहे. म्हणजे जर शेतकऱ्यांनी विचार केला, बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा अद्रक पिकात खूप मोठा खर्च होतो आणि मग त्यामुळे आपल्याला लावायचं नाही. परंतु आपल्याला जर सातत्यपूर्ण आपण लागवड केली तर एखाद्या वर्षी चांगला भाव मिळतो आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे काय करा की सुरुवातीला जर आपण पहिल्यांदाच अद्रक लागवड करणार असाल तर सुरुवातीला अर्धा एकर किंवा 1 एकरावरतीच अनुभव म्हणून लागवड करा आणि 1 वर्ष शिकून घ्या की आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर पुढच्या वर्षी आपण 1 ते 2 एकराचं नियोजन करायचं आहे आणि दरवर्षी आपल्याला 1 ते 1.5 एकर किंवा 2 एकर असं जर लागवड करत राहिलो, आपल्याकडे जर 10-12 एकर जमीन असेल, 1 ते 1.5 एकर लागवड करण्यास काही हरकत नाही आहे. जेणेकरून काय होईल की आपल्याला नगदी पिकातून चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. जर आपल्याला 100 ते 150 क्विंटल अद्रक झाली आणि ₹4,000 जर भाव मिळाला तर 4-5 लाख रुपये त्या ठिकाणी होतात. खर्च वजा जातात 2.5 ते 3 लाख रुपये त्या ठिकाणी राहतात. दुसऱ्या कोणत्याही पिकामध्ये एवढे पैसे राहत नाही. तर आपण सातत्यपूर्ण लागवड केली, योग्य व्यवस्थापन केलं, योग्य नियोजन केलं, सल्ल्यानं नियोजन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी अद्रक पीक हे फायदेशीर ठरू शकतं. अद्रक पिकावरती आपण असेच येत्या हंगामामध्ये वेळोवेळी व्हिडिओ बनवणार आहोत. आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलवरती नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.